नमस्कार, माझे नाव राही अमरसिंह पाटील. तुम्हाला माहिती आहे आमचं गांडूळ खत आहे आणि आम्ही आज बाजार आहे रविवारचा. आम्हाला वाटलं की आपण आपलं गांडूळ खत बाजारात विकूया म्हणून आम्ही स्टॉल लावणार आहे. तर आम्ही त्याच्यासाठी आता पिशव्यांचं पॅकिंग करतोय आणि इथं गांडूळ खताचं मोठ्याच्या मोठं पोतं आहे, यातलं आम्ही या पिशव्यांमध्ये भरतो आणि त्याला आमचं गांडूळ खताचं स्टिकर लावून त्यांना आम्ही विकणार आहे. तर तुम्ही पण आमचं गांडूळ खत विकत घ्यायला लवकर या आणि आमच्या शेतात व्हिजिट करा. बाबी दे. नीट न सांगता मला पटकन असं काय वाटतीस रे वाटते. स्टार्ट. आता आमचे 20 पाऊच भरून रेडी आहेत. आता आम्ही ह्याला स्टिकर्स लावणार आहे. हा, स्टिकर कुठे आहेत तुमचे? आमचे स्टिकर दाखवा. मी स्टिकर चिटकवत आहे, बघा स्टिकर. हा. आणि हे आता आमच्या पिशवीवरती चिटकवणार. ही आमची पिशवी तयार. स्टार्ट. आता मी मंडी बँक केलेली आहे. हे बघा, म्हणजे बाबांनी आम्हाला पुठ्ठ्याची करून दिली, आम्ही ह्याला कलर केला आणि बाबांनी आज वेगळंच काहीतरी केलं. हे असं बटन लावून त्याला 2 रबर आणि आत अशी आमची मनी बँक. इथं चिल्लर्स ठेवायचे, इथं 1, 2चे आणि 5चे, इथं 10ची नाणी आणि इथं 9. असं बाबांनी आम्हाला छानपैकी एक छोटीशी आमची मनी बँक करून दिली. मंडळी आमची त्या 2 मुली बसले जाकीर आहे. हे 6 महिने टिक. रेवा चालू करा. नमस्कार मित्रांनो, चला आज मी ह्याला गेलेले होते बाजारात, तेव्हा मी हे विकले गांडूळ खत. मग सगळेजण घेऊन आले, म्हणजे आम्ही घरी आलो एवढं लवकर. बाय राहते बोलते बघा, आम्ही आज पहिल्यांदा बाजारात गांडूळ खत विकलं. आम्हाला फार मज्जा आली. बाबा म्हणत होते फार अवघड असतंय, आई म्हणत होती फार अवघड असते, पण आम्हाला एवढं अवघड वाटलं नाही, आम्हाला सोपं वाटलं. ठीक आहे, आता आमची बिगी बँक नाही, पण ते गांडूळ लोक विचारत काय काय प्रश्न होत तुम्हाला? की गांडूळ खत कसं वापरायचं, त्याच्यावरचं जो स्कॅनर होतं ते आम्हीच सांगितलं, पण ते कसं वापरायचं, किती महिने टिकतं. काही काही जणांना
जास्त पाहिजे होतं त्यांना आम्ही त्यांचे नंबर घेऊन त्यांना सांगितलं की आमच्या ईश्वरपूरमध्ये सगळं गांडूळ खताचं हे आहे, म्हणजे असं मोठं प्रकल्प. प्रकल्प आहे. हे सगळं आम्ही सांगितलं. हम्म. अशी मोजणार आमचे किती झाले ते. चला हो ठीक आहे, बसा या. थांबा, मी हिशोबाला एक वही घातली. एकत्र एकत्र एकत्र. ओके, वाटते इकडं इकडं. ठीक आहे, आम्ही मिक्स करणार आहोत. तर आम्ही केवढे पैसे गोळा केले आता आपण मोजूया. 1 2 हिशोब पूर्ण झाला. आता आम्ही 470 रुपयाचा माल विकला. रेवा, तुला कसं वाटलं विकताना? भारी. तू काय काय कशी ओरडत होतीस? अहो गांडूळ खत घ्या, गांडूळ खत, गांडूळ खत घ्या, गांडूळ खत असं ओरडले. पण आमच्या इंस्टाग्रामला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमचं जे इंस्टाग्राम आहे त्याला फॉलो करा आणि स्वसक्षमला पण फॉलो करा आणि आमच्या शेतात येऊन व्हिजिट द्या. धन्यवाद.